नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थिर विनिमय दराचे तोटे भाग 2 अशा पद्धतीचं डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण स्थिर विनिमय दराचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि स्थिर विनिमय दराचे जे काही फायदे आहेत ते फायदे म्हणजे त्याला आपण समर्थनात्मक जे काही मुद्दे पाहिले आले आहेत त्याचं आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं फायदे पाहिले तसे तोटेसुद्धा स्थिर विनिमय दराचे असल्यामुळं आपण इथं विरोधी युक्तिवाद करणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की अनिष्ट व्यवहारांना चालना. तर विद्यार्थ्यांनो, स्थिर विनिमय दरामुळं बघा की सट्टेबाजी, काळा बाजार, नंतर भ्रष्टाचार या ज्या काही अनिष्ट पद्धती आहेत त्या अनिष्ट पद्धतीचं नियंत्रण करणं काय होतं, शक्य होतं असं गृहीत धरलं जातं. कशामध्ये? स्थिर विनिमय दराच्या विरोधी युक्तिवादामध्ये. मात्र काय होतं की हे गृहीत अवास्तव असल्यामुळं आणि याचं कारण काय की स्थिर विनिमय दराच्या धोरणामुळं फायद्याचं मूल्य प्राप्त करण्यासाठी देशामध्ये सट्टेबाजी, काळा बाजार आणि जो काही भ्रष्टाचार चालतो देशामध्ये त्याला चालना दिली जाते. लक्षात आलं? हे एक महत्त्वाचं काय आहे? विरोधी युक्तिवाद. कशाच्या विरोधी? स्थिर विनिमय दराच्या विरोधी युक्तिवाद केला जातो. नंतर दुसरं, आर्थिक विकासास हानिकारक. आता देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी विनिमय दरामध्ये वाढ करण्याचं जे काही धोरण आहे ते धोरण प्रभावी म्हणजे जास्तीत जास्त प्रभावी ठरतं. आणि देशाच्या आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आर्थिक धोरणामध्ये रोजगार पातळीमध्ये वाढ करणं, किंमत पातळीमध्ये स्थैर्य राखणं ही जी काही उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्टांवर भर दिला जातो. लक्षात आलं? म्हणजे देशाच्या व्यवहारतोल हा जो काही व्यवहारतोल आहे तो सातत्याने तुटीचा जर असेल तर विनिमय दर स्थिर राखण्याऐवजी त्यामध्ये वाढ करणे अधिक उपयुक्त ठरते. म्हणजे विनिमय दराचं विनिमयाचे जे काही दर आहेत ते दर स्थिर असतील आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयात वाढते, परंतु त्यामध्ये काय होतं की त्या प्रमाणामध्ये देशाची निर्यात वाढली नाही तर काय होतं, व्यवहार तोलामध्ये असमतोल निर्माण होतो. लक्षात आलं? म्हणजे एकंदरीत काय विचार करायला लागतो की एकंदरीत विनिमय दराच्या स्थैर्यामुळं आर्थिक विकास कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. हा एक स्थिर विनिमय दराचा दोष किंवा आपण तोटा मानला जातो. नंतर दीर्घकाळ विनिमय दराचं स्थैर्य अवघड. आता व्यापार हा गतिशील असतो आणि अर्थव्यवस्थेत तो काय असतो, सतत बदल होत असतात. म्हणजे दीर्घकाळापर्यंत विनिमय दराचे स्थैर्य टिकवून ठेवणे काय असते, खूपच अवघड झालेले असते. म्हणजे निरनिराळ्या देशातील उत्पादन तंत्रविषयक कामगिरीमध्ये सुधारणांमुळं काय होते की उत्पादनात वाढ होते आणि उत्पादन तंत्राच्या कार्यक्षमतेमुळं काय होतं, सरासरी उत्पादन खर्चामध्ये घट होते आणि उत्पादन किंमत आपोआप काय होते, कमी होते. म्हणजे निरनिराळ्या देशातील कमीत कमी आणि कमी अधिक प्रमाणामध्ये चढ उतार आपल्याला होत असताना दिसून येतात. तर किमतीतील या चढ उताराचा जो काही सर्वाधिक फटका आहे तो स्थिर विनिमय दराच्या धोरणानं स्वीकारलेल्या देशामध्ये जो व्यवहार तोलाला बसत नाही. म्हणजे उत्पादनातील चढ उतारामुळं बदलत्या आर्थिक स्थितीमध्ये स्थिर विनिमय धोरण जे आहे ते दीर्घकाळापर्यंत टिकवणे हे खूपच अवघड झालेले असते. त्यामुळं हा जो काही दीर्घकाळ विनिमय दराचं स्थैर्य आहे ती स्थैर्य म्हणजे हा एक महत्त्वाचा तोटा इथं सांगितला जातो. आता परकीय गंगाजळीची निकड म्हणजे काय की म्हणजे कमतरता. आता स्थिर विनिमय दर ठेवण्यासाठी बघा की संबंधित देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गंगाजळी किंवा परकीय चलन म्हणतो आपण त्याला. परकीय गंगाजळी म्हणजे काय की परकीय चलनाचा साठा असणं आवश्यक असतं. म्हणजे अमेरिकेचं चलन डॉलर, जपानचं चलन काय येन, तुम्हाला सांगितलंच. म्हणजे यासारख्या दुर्मिळ परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये बाळगणं विकसनशील देशांना शक्य होत नाही. का? याचं कारण महत्त्वाचं म्हणजे की विकसनशील देशातून विकसित देशांना होणाऱ्या निर्यातीचं प्रमाण हे तुलनात्मक दृष्ट्या आपण जर
ॲज अ कम्पॅरिझन केलं तर ते काय असतं, कमी असतं. आणि का तर ते का कमी असतं की आपण देशामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात निर्यातीपेक्षा आयातच करत असतो. त्यामुळे आपल्याला परकीय चलन किंवा परकीय गंगाजळी हा कमी प्रमाणात म्हणजे मिळत असतात. म्हणजे यामुळं विकसनशील देशांना पुरेसा प्रमाणामध्ये विदेशी चलन साठा करणे शक्य होत नाही. लक्षात आलं. म्हणजे त्यासाठी विदेशी चलन कर्ज घेणे किंवा चलनाचं अवमूल्यन करणं अशा ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कराव्या लागतात. आणि याची परिणिती म्हणून प्रतिकूल व्यवहार तोलामध्ये हे काय केलं जातं, गणलं जातं. लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीमध्ये अडथळे. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीमध्ये अडथळे. तर विद्यार्थ्यांनो, स्थिर विनिमय दर धोरण अंगीकारल्यामुळं बघा की आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीसाठी एका देशाला सामोरे जावे लागणाऱ्या अडथळ्यांना काय केलं जातं की म्हणजे सामोरे जावे लागणाऱ्या अडथळ्यांचा सामना हा दुसऱ्या देशाला सुद्धा करावा लागतो. लक्षात आलं. म्हणजे विकसित देशांच्या उत्पादनातील प्रगत तंत्रामुळं उत्पादन खर्चात घट होते आणि उत्पादनाचा दर्जा काय होतो, उंचावतो. आणि त्यामुळं विकसित देशातील उत्पादनाच्या किमती कमी होतात आणि विकसित देशातील उत्पादनाच्या किमती काय होतात, कमी झाल्यास विकसनशील देशांनी आयात केलेल्या उत्पादनाच्या किमतीमध्ये घसरण होते. म्हणजे अन्य देशाच्या उत्पादनाच्या किमती ह्या वाढीचा म्हणजे दुसऱ्या देशांच्या उत्पादनाच्या किंमत वाढीचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव विकसनशील देशाच्या किंमत वाढीवर सुद्धा होतो. म्हणजे याचा परिणाम काय होतो की यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात काय होतात, अडथळे निर्माण होतात किंवा अडचणी निर्माण होतात. हे एक महत्त्वाचं विरोधी युक्तिवाद केला जातो. आता कृत्रिम स्थैर्य. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थैर्य निर्माण जर झालं असेल, विचारात घ्या. विनिमय दरामध्ये कृत्रिम स्थैर्य निर्माण करण्यासाठी काय केलं जातं की चलनाचं अवमूल्यन यासारख्या उपाययोजनेचा आपण वापर करतो. म्हणजे याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या व्यवहार तोलावर होतो. लक्षात आलं. आणि याचा परिणाम काय होतो की देशातील काळा बाजार वाढलेला असतो आणि वाढतो सुद्धा. म्हणजे विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी काही वेळा बघा देशाच्या चलनाचं सक्तीनं अवमूल्यन करावं लागतं आणि ते देश हितासाठी काय असतं, घातक ठरतं. लक्षात आलं. आता पुढचा मुद्दा असा आहे की स्थिर विनिमय दरासाठी सोन्याचे पाठबळ अशक्य. आता स्थिर विनिमय दर आपण पाहिलेलंच आहे. तर आज आंतरराष्ट्रीय व्यापाराचा व्यापारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या प्रमाणामध्ये चलनाचं सोन्याचं जे काही पाठबळ आहे ते पाठबळ देणं अशक्य झालेलं आहे. आत्ताची सोन्याचा दर काय अतिशय उच्चांक गाठलेला आहे आणि विनिमय दर स्थिर ठेवण्यासाठी मोठमोठ्या देशात सुद्धा सोन्याचा साठा अपुरा पडू लागलेला आहे. म्हणजे सोनं काय असं कुठेही खरेदी केल्यावर मिळतं असं नाही आहे. ती आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये मिळतं आणि ते काय आहे, थोड्या प्रमाणात ते मिळतं. म्हणजे यातून 1971 बघा की स्थिर विनिमय दर पद्धती बहुतेक देशांनी त्याचा त्याग केला. कशाचा, स्थिर विनिमय दर पद्धतीचा आणि बदलत्या विनिमय दराचा अवलंब केला. तर अशा पद्धतीनं स्थिर विनिमय दरासाठी सोन्याचं पाठबळ हे अशक्य आहे आणि हेच आपल्याला विरोधी युक्तिवादामध्ये सांगता येईल. तर विद्यार्थ्यांनो, आपण हे जे काय विरोधी युक्तिवाद किंवा आपण त्याला स्थिर विनिमय दराचे तोटे आहेत किंवा दोष आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. सो थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन मुद्द्याचा जरूर विचार करूया. सो थँक्यू व्हेरी मच.